हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि आम्ही आलेलो शेतात. आम्ही गाड्या लावल्या तिथं आणि आता आम्हाला काढायचं आहे गहू. थोडाच राहिला काढायचा. आम्ही सगळं आता आज गहू काढणार आहेत आणि त्याचं खळं करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे आम्हाला गहू आता फायनल स्टेजवर आहे. तर हे आहे ते साधन ज्याने आपल्याला काढायचं आहे समजा फायनल स्टेज. आणि असा गहू आहे. आणि आता हे माझ्या पाठीमागचे जे रान दिसतंय तिथं आम्ही गहू लावला होता 2-3 महिन्या अगोदर. आणि आता तो मोठाला झाला आहे आणि आम्ही काढायला सुरुवात केली. तर मी तुम्हाला दाखवतो. हे आहे गव्हाची ह्यात गहू असतोय. हा आहे गहू. ह्याच्यापासून आपल्या पोळ्या आणि चपात्या बनतात. तर ह्या रानात आम्ही लावलेला होता. तर आता आज आपल्याला हा गहू पूर्ण काढायचा आणि ह्यामध्ये मिशन आणून खळं करायचं आहे, म्हणजे मळणी करायची. तर हा आहे इळा आणि ह्याने काढतो आपण आता गहू. मी तुम्हाला दाखवतो कशी प्रोसेस आहे काढायची. तर जमिनीपासून इतकं अंतर ठेवून किंवा 6 इंच अंतर ठेवून वरून कापायला लागतं, कारण की खालची माती नाही आली पाहिजे. आणि असं बारीक बारीक पेंड्या बनवून असं ठेवायच्या साईडला. नंतर मग ह्या पेंड्या डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायच्या मिशनमध्ये. आणि मग मिशनमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामधून जे आपला गहू आहे, गव्हाचे दाणे ते बाहेर निघतात. मी तुम्हाला एका पेंडीमधून काढून दाखवतो. तर हे आहे, ह्यात गहू आहे. हे गव्हाचे दाणे ह्यामध्ये निघलेत. आणि ह्या पूर्ण प्लॉटमध्ये आपण गहू लावला होता. आणि तिकडं आहे, इकडल्या साईडला अर्ध्यामध्ये ज्वारी लावलेली होती. आता गव्हाची काढणी सुरू आहे. गाईज आता आमचा गहू काढायचा प्लॅन झाला आहे, कारण की थोडंच राहिलं गहू. ते काढायला लागले मागं लेबर, आम्ही नाही काढायला लागलो. आणि आता आम्ही चाललो घरी. कारण की तहान लागली जीवनला पण आणि मला पण. तर आम्ही इथं गाडी आणलेली होती, आम्ही गाडीवर जाणार आहेत. तर एक ऑफ रोडिंग गाडी आपल्याकडं, मड बाईक तिला म्हणू शकता आपण. तर त्याच्यावर जाणार आहेत. तर हिला गाडी दाखवतो मी तुम्हाला. ती ही आहे बाईक. आम्ही फक्त ही शेतामध्ये वापरतो. आणि ती माझी मागं स्प्लेंडर. तर आम्ही तिला नेणार आहेत आता इथून शेतातून, जिथं रस्ता नाही तिथून नेणार आहेत. तिकडं आमच्या गुन्ह्यांती पण बांधलेले आहेत. तर लेट्स गो गाईज. पहिलं ही गाडी साईडला करूत आणि मग ती गाडी काढूत. तर आता आम्ही सरळ शेतामधूनच गाडी नेणार आहेत. बसतो मागं. आता होंगी ऑफ रोडिंग गाईज. आता आपल्याला इथून कुठून तरी असा रस्ता बघायला लागेल तिकडं गाडी न्यायला. आणि तिथं मध्ये एक आपल्याला ऑब्स्टॅकल आलं आहे, ते म्हणजे पाईप आहे. तर ट्राय. आता आपण तिकडून आलोत आणि आता सरळ जायचं. इथे उतारा आला आहे. इथं जरा अवघड आहे गाडी चालवायला, पण टेक दॅट रिस्क. हे रिस्क घेऊ शकतो आपण. आणि आता इथं हे आपलं उमराचं झाड आलं आहे काहीच. आणि फुल ऑफ रोडिंग. गाईज आता मी घरात आलोय आणि पाणी प्यायचं काम सक्सेसफुली चाललं होतं. आम्ही डबल त्याच रस्त्याने वापस ऑफ रोडिंग फुल. आणि गाईज हे बघू शकता तुम्ही, टमाटर कसलं आहे, जिडवा टमाटर. आपण नका येऊन ये, दुसरं खान तू. आता कॉमेंटला टाकायला लागलो मी.
पिल्ले कुठे टाकू? पिल्ल्यांना टाकू. हे टमाटे पिल्ल्यांना टाकून बघूत गाईज. व्हॉट इज रिॲक्शन ऑफ देम. इथे एक पडले, इथे टाकू. अरे यार कोंबडीच खाऊन टाकायला लागली. बारकाल्या पिल्ल्यांना काही द्याय नाही ती. तिचा मूड नाही द्यायचा. हे बारीक बारीक पिल्ले. खात नाहीत ते. खाते खायला लागली. खाते. गाडी फसली आहे काही. आता तरी खाली जाऊन देऊ नको. थांब मला बसून दे. बसला का तू? चल. अरे हो दमणी दमणी. आणि अशा प्रकारे गाडी निघली थोडी खतरे के सफर से. थांब मला येऊन दे. थांब मला येऊन दे. आम्ही इथून आणली गाडी आणि चाललो जातो बोल तिकडंच. प्लॅन फेल झाला. घरी समोर गाडी नाही गेली समोरच्या दारात. दमानी 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 दमानी. पुढे एक इथं इथं राईट. हे हेवी ड्रायव्हर बनेगा. आणि गाय इथं चरतानी टोजो आणि गुन्ह्यात दोघं पण. अरे पालक मोडायला लागला ना. अरे हां. सो तर फायनली गाईज गाडी डेस्टिनेशनवर. जेवण जाऊन दे सरळ आणि आपल्या जागेवर लाव. डर्ट बाईक पशी लाव. डर्ट बाईक पशी. फायनली गाईज आम्ही पोहोचलो तिथं. आणि जीवन तिची गाडी डर्ट बाईक वाजवायला लागलाय. ऑफ रोडिंग फुल. मी काय करतो ही गाडी जरा साईडला लावतो.